तुमची देवी दुर्गेची महिषासूर मर्दिनीची कथा खूपच सुंदर आणि प्रेरणादायक आहे. तुम्ही कथेची मांडणी उत्तम केली आहे, ज्यामुळे देवी दुर्गेची शक्ती आणि विजयाचे महत्त्व स्पष्ट होते. देवी दुर्गेची महिषासूर मर्दिनी कथा एक प्रेरणादायी विजय. महिषासूर एक अत्यंत बलवान राक्षस, ज्याला ब्रह्मदेवाकडून कोणताही देव किंवा दानव त्याचा वध करू शकणार नाही असा वर मिळाला होता. त्यामुळे तो प्रचंड गर्विष्ठ झाला. या वराच्या जोरावर त्याने स्वर्गलोकावर आक्रमण केले आणि देवगणांना पराभूत करून त्रस्त केले. इंद्र, विष्णू, शिव यांसह सर्व देव त्याच्या शक्तीपुढे हतबल झाले होते. या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सर्व देवांनी आपली शक्ती एकत्रित केली आणि त्यांच्या एकत्रित दिव्य तेजातून देवी दुर्गा प्रकट झाली. ती तेजस्वी, भव्य आणि असीम शक्तीची अधिष्ठात्री देवी होती. देवांनी तिला विविध आयुधे प्रदान केली. शिवाने त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र, वरुणदेवाने शंख आणि अग्नीने शक्ती दिली. तिचा पराक्रमी सिंह हे तिचे वाहन होते. देवी दुर्गेने महिषासुराला युद्धाचे आव्हान दिले. सलग 9 दिवस आणि 9 रात्री हे घनघोर युद्ध सुरू राहिले. महिषासूर सतत आपली रूपे बदलत होता, कधी गेंडा, कधी सिंह, कधी माणूस वजा. पण देवीने त्याच्या प्रत्येक रूपाचा सामना अत्यंत धैर्य आणि शांतपणे केला. अखेर 10व्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. कथेचा गहन अर्थ. ही कथा केवळ एका राक्षसाच्या वधाची नाही, तर ती एका गहन अर्थाची द्योतक आहे. महिषासूर हे आपल्यातील अज्ञान, अहंकार आणि दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक आहे. देवी दुर्गा हे सत्य, धर्म, न्याय आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. ही कथा आपल्याला शिकवते की अखंड धैर्य, अदम्य शक्ती आणि दृढ निश्चयाने कोणत्याही वाईट शक्तीवर किंवा अडचणींवर मात करता येते. चांगल्याचा वाईटावर नेहमी विजय होतो, हाच या कथेचा मूळ संदेश आहे. नवरात्रीचे महत्त्व. याच विजयाचे प्रतीक म्हणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, जे तिच्या विविध शक्ती आणि गुणांचे दर्शन घडवते. 10व्या दिवशी विजयादशमी साजरी होते, जो अत्याचारावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ही कथा आपल्याला आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देते आणि हे पटवून देते की आंतरिक शक्तीने आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो.